नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे अख्ख्या मसूरची भाजी। त्यासाठी मी इथे 1 वाटी मसूर घेतलेत। मसूर व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेऊया। मसाला वाटण बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता घेतला आहे। व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची सगळ्याची। हे आता आपण कच्चंच वाटण बनवून घेणार आहोत। वाटण बनवून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। पेस्ट आपली व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे, कारण इथे आपण कच्चा टोमॅटो, कांदा घेतलेला आहे, त्यामुळे त्याचं कच्ची टेस्ट लागायला नको यासाठी वाटण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता इथे वाटण परतलं आहे। वाटण परतल्यानंतर या इथे मी घरगुती काळा मसाला टाकला आहे। चवीनुसार मीठ, हळद आणि थोडीशी लाल तिखट आणि टेस्ट येण्यासाठी थोडासा असा सांबर मसाला ॲड केला आहे। सांबर मसाला ॲड केल्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। सगळे मसाले टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे मसाले परतवून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे। तेल सुटल्यानंतर आपण आता इथे शिजवून घेतलेले मसूर या वाटणामध्ये टाकून घेणार आहोत। 3 शिट्टीमध्ये मसूर खूप छान असे शिजलेले आहेत। मसूर टाकल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीनुसार आपण भाजीमध्ये पाणी टाकून घेऊया। तुम्हाला जेवढी दाट किंवा पातळ जशी भाजी पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। पण भातासोबत खायची असेल तर थोडीशी घट्टच ठेवायची आणि गरम गरम भातासोबत ही भाजी खूपच छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। पावसाळ्यामध्ये असे गरमागरम भाजी आणि भात खायला खूपच छान वाटतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे वाटले मला नक्की सांगा। थँक्यू।